करंट इलेक्ट्रिसिटी हा 9th स्टँडर्डमधील सायन्सचा लेसन नंबर 4 आहे आणि त्याची ही जी एक्झरसाइज आहे ती आपल्याला खूप सोप्या पद्धतीने बघायची आहे. द कंपनिंग फिगर शो द सम इलेक्ट्रिकल ॲप्लियन्सेस. या फिगरमध्ये आपल्याला विद्युत उपकरण जे आहे त्याच्यासाठी जी उपकरणं वापरली जातात इलेक्ट्रिसिटीवर ती दिलेली आहेत. कनेक्टेड इन सर्किट इन हाऊस आन्सर द क्वेश्चन. तर आपल्याला ह्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं पहिल्या क्वेश्चनमध्ये लिहायची. तर पहिला क्वेश्चन काय बघा, बाय विच मेथड आर द ॲप्लियन्सेस कनेक्टेड. कुठल्या मेथडने, दोन मेथड होत्या, एक सिरीज कॉम्बिनेशन आणि एक पॅरलल कॉम्बिनेशन. तर हे जे सर्किट आहे हे कुठल्या कॉम्बिनेशनने बनवलेले, तर बघा ही एकाखाली एक आहे. एका लाईनमध्ये असते तर आपण सिरीज उत्तर लिहिलं असतं, पण ही एकाखाली एक आहेत म्हणजे पॅरलल आहेत. मग त्याचं उत्तर आपल्याला लिहायला लागेल ॲप्लियन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट मस्ट बी द पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडिव्हिज्युअल ॲप्लियन्सेस. प्रत्येकामध्ये पोटॅन्शियल डिफरन्स किती होता. द पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल द ॲप्लियन्सेस इज सेम. तर तो पोटॅन्शियल डिफरन्स कसा होता बरं, प्रत्येकामध्ये कसा असतो, पॅरललमध्ये कसा असतो बरं, सेम. ते त्याचा आन्सर येईल. क्वेश्चन नंबर 3, विल द करंट पासिंग थ्रू इच ॲप्लियन्सेस बी सेम. प्रत्येकामधून करंट पास होतोय तो सेम असेल का, तर त्याचा आन्सर आहे नो. जर सिरीजमध्ये असता तर तो सेम आला असता, पण हा पॅरललमध्ये आहे त्याचं आन्सर. त्याच्यामधलाच हा चौथा प्रश्न आहे, वाय आर द डोमेस्टिक ॲप्लियन्सेस कनेक्टेड इन धिस वे. तर घरगुती उपकरणं जे ती ह्या पद्धतीने का जोडलेली असतात, पॅरललने का जोडलेली असतात. त्याचं उत्तर आहे द ॲप्लियन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल. जेव्हा आपण त्याला पॅरललने जोडतो द पोटॅन्शियल डिफरन्स रिमेन्स सेम. तर त्याच्यामधलं पोटॅन्शियल डिफरन्स हे सारखं असतं. इफ द TV स्टॉप वर्किंग विल द अदर ॲप्लियन्सेस स्टॉप वर्किंग. जर आपण TV बंद केली, आपल्याला बघायची नसेल, तर दुसरी जी त्याच्यामध्ये दाखवलेली उपकरण होती, लॅम्प होता, टेबल लॅम्प, आपल्या घरामध्ये फ्रीज असेल, तर हे सगळे चालू राहू शकतात का, तर त्याचं उत्तर आहे नो. द अदर डिव्हाइस विल नॉट स्टॉप वर्किंग. तर दुसरे जे डिव्हाइस आहेत ते चालूच राहतील. आपण जरी TV बंद केली तर दुसरे डिव्हाइस मात्र चालू राहतील. द करंट फ्लोईंग थ्रू देम इज अलॉंग डिफरंट. प्रत्येकामध्ये जो करंट फ्लो होतो तो वेगवेगळ्या मार्गाने फ्लो होतो, त्यामुळे दुसरे डिव्हाइस हे चालू राहतील. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला हे सगळे सिम्बॉल्स दिलेत आणि या आकृतीमध्ये ते आपल्याला दाखवायचे आहेत. तर ह्या आकृतीमध्ये कुठे कुठे येतील ते आपल्याला दाखवायचे. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला जे सिम्बॉल दाखवायचे होते ते आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. इथं V दाखवायचे, तर V म्हणजे व्होल्टमीटर, आणि हा रेजिस्टन्स आहे तो आपल्याला इथे दाखवायचा आहे. तर इथे A आहे, A म्हणजे ॲमीटर, तो आपल्याला लेफ्ट साईडला या डायग्रॅमच्या असतो, आणि ही बॅटरी आहे इथे दाखवायची प्लस आणि मायनस, आणि हा की आहे. तर अशा पद्धतीने हे सिम्बॉल आपण आकृतीत दाखवू शकतो. तर दुसरा प्रश्न आहे, विच लॉ कॅन यू प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ अबव सर्किट. तर या सर्किटसाठी कुठला लॉ ॲप्लिकेबल आहे, तर 9th स्टँडर्डमध्ये आपण एकच लॉ शिकलो, तो आहे ओम लॉ. त्याचं उत्तर तेच येईल, दिस सर्किट कॅन बी यूज टू प्रूव्ह ओम लॉ. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3, उमेश हॅज 2 बल्ब्स हॅविंग रेजिस्टन्स. एकाचा आहे 15 ओम, दुसऱ्याचा आहे 30 ओम. ही वॉन्ट टू कनेक्ट डेम इन अ सर्किट. त्याला त्या सर्किटमध्ये हे जोडायचे, तर त्याला कसे जोडले पाहिजे, तर पहिल्या बघा विच मेथड शुल बी यूज. तर आपल्याकडे दोन होता, एक सिरीज आणि एक पॅरलल. तर एक बल्ब एक साईडला आणि दुसरा बल्ब त्याच्या समोरच जोडायचे, लाईनमध्ये जोडायचे, ते एका लाईनमध्ये. ते एका लाईनमध्ये असतील तर कुठली मेथड असते, सिरीज, म्हणून त्याचं उत्तर येईल सिरीज कॉम. तर आपल्याला आता हा प्रश्न सोडायचे बी सेक्शन. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस वे ऑफ कनेक्टिंग द बल्ब डिपेंडिंग ऑन द आन्सर. तर बल्ब आपण कशाने जोडले होते बरं, सिरीजने. तर त्याचे कॅरेक्टर कुठले, तर टेक्स्टबुकमध्ये ते कॅरेक्टर सगळे दिलेले ते आपण पाहिले होते. तर पहिला बघा, ओव्हरऑल रेजिस्टन्स विल इन्क्रीज. त्याचा तर रेजिस्टन्स वाढतो, पण कमी कोण होतं बरं, करंट विल डिक्रीज. सो फिलामेंट ऑफ बल्ब विल नॉट गेट बर्न. त्यानंतर व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे दोघांची बेरीज. तर त्याने 2 बल्ब जोडले होते, एक होता 15, त्यानंतर दुसरा होता 13 ओम आणि एक होता 15 ओम. तर दोघांचे आपल्याला काय करायला लागेल बरं, ॲडिशन. 15 आणि 30 किती झाले बरं, 45. RS इज इक्वल टू R1 + R2. एक 15 ओमचा बल्ब होता आणि एक होता 30चा. तर दोघांची बेरीज करा, किती होईल बरं, 45. हा चौथा प्रश्न आहे, आणि या प्रश्नामध्ये त्यांनी हे दिलेले आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत, आणि या व्हॅल्यूजवरून आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आपल्याला त्याने ॲव्हरेज रेजिस्टन्स फाइंड करायला सांगितलं, आणि पहिल्या चार्टमध्ये आपल्याला करंट व्होल्ट दिला होता 4 व्होल्ट, आणि ॲम्पियर दिलं होतं 9. दुसऱ्यामध्ये आपल्याला 5 आणि 11.25, आणि तिसऱ्यामध्ये 6 आणि 13.05 दिला होता. तर आपल्याला आता रेजिस्टन्स R1 काढू. तर V/I, तर पहिल्यांदा किती दिले, 4/9.
तर 9ने 4ला डिवाईड केलं तर आपल्याला मिळेल 0.44. त्यानंतर वरती 5 आणि खाली 11.25. याने याला जर डिवाईड केलं 5ला तरी आपल्याला आन्सर मिळेल 0.44. आणि त्यानंतर 6/13.5. तर याने याला डिवाईड केलं तरी आन्सर मिळेल 0.44. हे तीनही आन्सर कसं आहेत बरं सेम. मग तिघांची बेरीज करायची ॲव्हरेज काढताना. R1 + R2 + R3 3 आहेत म्हणून त्याला 3ने भागायचं. तर बघा 0.44 0.44 0.44 3ने भागितले तर हे ऑलरेडी वरती 3 आहेत, आन्सर तेच राहील 0.44. तर ॲव्हरेज मिळेल 0.44. तर बी क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द नेचर ऑफ द ग्राफ बिटवीन करंट अँड पोटॅन्शियल डिफरन्स. काय नेचर असेल ते या सगळ्यांची आन्सर आली होती 0.44 0.44 0.44. याचा अर्थ तो ग्राफ असेल लिनियर. कसा असेल बरं, आन्सर सेम आहे म्हणून लिनियर येईल आणि सेम नसते तर आपण कर्व लिहिला असता. तर आपल्याला प्रश्न सोडवायचे. त्याने विचारले विच लॉ विल बी द ग्राफ प्रूव्ह. तर कुठला लॉ वापरला आहे. तर 9thमध्ये एकच लॉ आपण शिकलो तिसऱ्या धड्यात. आणि हा लॉ कुठला आहे बरं, ओम्स लॉ. मग तुम्हाला लिहायला लागेल ओम्स लॉ. मग ते लिहायचं आपण पाठ केलेलं आहे ते. इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट द करंट फ्लोईंग थ्रू इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटॅन्शियल डिफरन्स. तर 5वा प्रश्न आहे मॅच द कॉलम. तर फ्री इलेक्ट्रॉनचं उत्तर काय लिहायला लागेल, विकली अटॅच. करंटचं उत्तर काय येईल, फॉर्म्युला येतो V/R. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला येईल V/Li. आणि इकडे रेजिस्टन्स इन सिरीज त्याचं उत्तर येईल इन्क्रीज द रेजिस्टन्स इन सर्किट. नंबर 6 आपल्याला सोडवायचे. द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ लेंथ, त्या रेजिस्टन्सची लेंथ दिली x म्हणून आपल्याला लेंथ लिहायची x. आणि रेजिस्टन्स दिला R म्हणून रेजिस्टन्स किती लिहिलं बरं R. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A म्हणून एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लिहिलं आपण A. तर R = ρ/L/A ही रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. आणि आता फक्त R आहे ना तो रोच्या इथं आणायचा आणि Rच्या इथं आणायचा. Rला इथे लिहा आणि हा इथे लिहा. तर हा इथे आला आणि R तिथे आला. तर Rची व्हॅल्यू आहे स्मॉल r, Aची व्हॅल्यू आहे स्मॉल a आणि Lची व्हॅल्यू आपल्याकडे आहे x. ती आपण लिहून घ्यायची. तर आपलं उत्तर कंप्लीट होतं. हे त्याचं उत्तर राहील. इट्स SI युनिट इज ओहम मीटर. तर क्वेश्चन नंबर 7 आहे, रेजिस्टर R1 R2 R3 अँड R4 आर कनेक्टेड इन फिगर S1 अँड S2 आर द 2 कीज. 2 की आहेत. तर करंट कसा फ्लो होईल. आपल्याला आता या आकृतीवरून प्रश्न लिहायचे आहेत. आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारले बघा काय, S1 आणि S2 आर क्लोज. हे S1 आणि S2 ओपन आहेत म्हणजे करंट फ्लो होणार नाही. पण जर हे क्लोज केले, हा S1 आणि S2 जर बंद केला तर करंट सहज फ्लो होईल. वेन बोथ S1 अँड S2 आर क्लोज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज. रेजिस्टन्स डिक्रीज होईल म्हणजे करंट फ्लो होईल. करंट विल इन्क्रीज. करंट त्याच्यामध्ये वाढेल. बोथ S1 अँड S2 आर ओपन. आता दोघे जर ओपन ठेवले तर करंट फ्लो होईल का, तर नाही. वेन S1 अँड S2 आर ओपन, जर ते ओपन ठेवले तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सर्किटचा इन्क्रीज होईल. रेजिस्टन्स वाढला तर करंट काय होईल बरं, ॲटोमॅटिक करंट विल डिक्रीज. आता त्याने म्हटलं S1 इज क्लोज आणि S2 एक ओपन आणि एक क्लोज आहे. मग काय होईल. आपल्याला आता 8वा प्रश्न सोडवायचे. त्याने म्हटले 3 रेजिस्टन्स आहेत X1 X2 आणि X3. हे सर्किटमध्ये कनेक्ट केलेत आणि एक साथ त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहेत. आणि त्याने हे सगळं ऑब्झर्व करून सांगून आपल्याला हे उत्तर लिहायला सांगितलं आहे. तर पहिला आहे करंट I फ्लोज थ्रू X1 X2 आणि X3. तर कसा करंट फ्लो होईल तिघांमधून. इफ I इज द टोटल करंट, तर I जर टोटल करंट असेल तर सेम करंट फ्लो होईल तिघांमधून. आणि सेम करंट कोणामधून फ्लो होईल, X1 X2 आणि X3. हे तुम्हाला लिहायचे. आणि सेम करंट फ्लो होतो म्हणजे ते सिरीजमध्ये आहेत. रेजिस्टर कनेक्टेड इन सिरीज. X इज लार्जर दॅन X1 X2 आणि X3. जर सिरीजमध्ये असेल तर X मोठाच असतो. मग तेच उत्तर लिहायचं. X इज लार्जर दॅन X1 X2 आणि X3. दे आर कनेक्टेड इन कसे जोडलेले आहेत, सिरीज. सिरीजमध्ये जोडलेला आहे म्हणून तो मोठा आहे. आणि म्हणून इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सिरीजमध्ये ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. मग X जर स्मॉलर असेल तर तो काय असेल बरं, पॅरलल. आणि मोठा असेल तर त्याचं उत्तर आहे सिरीज.